वाढील सर नमस्ते. हां नमस्कार साहेब, आपल्याला आज निपुण महाराष्ट्र अंतर्गत विद्यार्थ्यांचा दर्जा तपासण्यासाठी एक ॲप आलेलं आहे, त्याबद्दल मला माहिती. वाढील सर, तुम्ही एक चांगला प्रश्न छेडलेला आहे. तुम्हाला आठवत असेल की 5 मार्च 2025चा एक शासन निर्णय आला होता. त्या निर्णयाअंतर्गत इयत्ता 2री ते 5वीचे मुलं अध्ययनाच्या कोणत्या स्तरावर निश्चित करायचे त्या संदर्भात शासनाने एक परिपत्र काढलं होतं. म्हणजे साधारणतः इयत्ता 2री ते 5वीपर्यंत जे 15 स्तर आहे त्या 15 स्तरापैकी विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे आणि ते स्तर आयडेंटिफाय करून शिक्षकांनी कृती कार्यक्रम करणं हे अपेक्षित होतं. शिक्षकांना मोबाईल वापरत असताना हे ॲप इन्स्टॉल करून वापरण्यासंदर्भात भीती येते किंवा माझ्याकडून काही चुका घडतील का असं त्यांना वाटत असतं. तर या संदर्भात आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्या माध्यमातून आपण कार्यशाळा घेणार आहात का? नक्कीच वाटे सर, एक चांगला प्रश्न तुम्ही विचारला आहे. वास्तविक पाहता निपुण ॲप हे जे तयार करणारे ॲप आहे हे अतिशय इको फ्रेंडली आणि युजर फ्रेंडली ॲप आहे. मला असं वाटतं की याच्यात विशेष काहीच नाही, तरीसुद्धा काही शिक्षकांची भीती असू शकते. तर आपण निश्चितच शिक्षकाच्या मागणीनुसार एक ऑनलाईन कार्यशाळा घेऊ, व्हिडिओ बनवून की हे ॲप स्टेप बाय स्टेप पण त्या प्रोसेसने कसं वापरायचं या संदर्भात लवकरच पुढच्या आठवड्यात आपली या संदर्भात कार्यशाळा होईल.